मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये भरपूर जणांना स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असतो. परंतु भरपूर जणांसमोर असा प्रश्न पडलेला असतो की स्वतःचा व्यवसाय आपण नेमका कोणता चालू करावा, त्यासाठी भांडवल कुठून आणायचं, अशा प्रकारचे अनेक प्रश्न भरपूर जणांसमोर पडलेले असतात. त्यामुळे मित्रांनो, आपण आज असा एक कमी गुंतवणुकीमध्ये चालू होणारा व्यवसाय बघणार आहोत आणि हा व्यवसाय सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे आणि सध्या खूपच चांगल्या पद्धतीने चालतोय. मित्रांनो, ह्या व्यवसायामध्ये प्रॉफिटसुद्धा खूपच चांगल्या पद्धतीचं आहे, कारण ह्या व्यवसायामध्ये जे प्रोडक्ट आहे मित्रांनो, ते प्रोडक्ट करायला 10 ते 15 रुपये खर्च येतोय आणि त्याच प्रोडक्टची विक्री मित्रांनो 50 ते 100 रुपयाला सध्या काही ठिकाणी होत आहे, बऱ्याच ठिकाणी होते महाराष्ट्रामध्ये. हा व्यवसाय चालू करण्यासाठी लागणारी जी मशीन आहे ती मशीन खूपच छोटी मशीन आहे आणि खूपच कमी किमतीची मशीन आहे. ह्या मशीनची साधारणपणे अंदाजित किंमत आहे मित्रांनो 750 रुपये. त्यापेक्षा कमी किमतीची सुद्धा मशीन आहे, 600 रुपयाची सुद्धा काही मशीन आहेत, 750 रुपयाची आहे, 800 रुपयाची आहे. वेगळ्या किमतीच्या मशीनी आहेत मित्रांनो. यामध्ये काही 2000 रुपयाच्या आहेत, काही 3.5, काही 4, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीनचा या व्यवसायामध्ये वापर होतो. बजेटनुसार आणि आवश्यकतेनुसार कोणत्याही मशीनचा वापर करून हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू करता येणार आहे. आणि मित्रांनो, अशा प्रकारचा जो व्यवसाय आहे, हा व्यवसाय काही ठिकाणी मुलीसुद्धा खूपच चांगल्या पद्धतीने सध्या करत आहेत, कारण हा व्यवसाय सध्या खूपच ट्रेंडिंगमध्ये आहे आणि अशा प्रकारचा व्यवसाय चालू करण्यासाठी अशा प्रकारच्या मशीनचा वापर होतो. त्याचबरोबर दुसरीसुद्धा अशा प्रकारची एक मशीन असते, त्याचबरोबर अशा प्रकारच्या सुद्धा मशीनचा वापर होतो. अशा प्रकारच्या मशीनची किंमत 3 ते 4,000 रुपयापर्यंत असते. म्हणजे बजेटनुसार कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर ह्या व्यवसायामध्ये करता येणार आहे. मित्रांनो, सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं हा व्यवसाय सध्या खूपच चांगल्या पद्धतीने चालतोय आणि ह्या व्यवसायामधील प्रोडक्ट कशा पद्धतीने बनवायचं ह्या छोट्याशा मशीनच्या सहाय्याने ते आता आपण बघूयात. मित्रांनो, ही एक छोटीशी मशीन आहे. ह्या मशीनची अंदाजित किंमत 750 रुपये आहे. भविष्यामध्ये कमी जास्त होऊ शकते. आणि ह्या मशीनला एक छोटासा हँडल दिला आहे वरच्या साईडने आणि त्यावरती बर्फ टाकायचा आहे आणि बर्फ टाकल्यानंतर ह्या मशीनच्या सहाय्याने ही बर्फाचं पूर्णपणे क्रशिंग करते ही मशीन आणि क्रशिंग केल्यानंतर अशा प्रकारचा आईस गोळा ह्या मशीनच्या सहाय्याने तयार करता येत आहे आणि ह्यामध्ये खूपच वेगळ्या प्रकारचे आईस गोळे तयार करता येतात. ह्या आईस गोळ्यांमध्ये मित्रांनो आपल्याला आश्चर्य वाटेल, 100 रुपयापासून ते 200 रुपयापर्यंतचे आईस गोळे, अशा प्रकारचे गोळे हे तयार करता येतात. आणि ह्यामध्ये काही ड्रायफ्रूटचे आईस गोळे असतात, काही फ्रूटचे आईस गोळे असतात, मलाई गोळे असतात, मँगो गोळे असतात. वेगवेगळ्या प्रकारचे आईस गोळे हे मार्केटमध्ये कमी जास्त किमतीमध्ये सेल होतात. आणि मित्रांनो, एका ठिकाणी अशाच प्रकारच्या आईस गोळ्यांचा व्यवसाय काही मुलींनी चालू केलेला आहे आणि त्यांचासुद्धा व्यवसाय खूपच चांगल्या पद्धतीने सध्या चालू आहे आणि अशा प्रकारच्या त्याच्या किमती आहेत त्या ठिकाणी. आणि यामध्ये अशा प्रकारच्या मशीनचा सुद्धा वापर होतो. काही मशीन ह्या मॅन्युअली असतात, काही मशीन ह्या हाताने चालवल्या जाणाऱ्या मशिनरी असतात आणि अशा प्रकारच्या छोट्याशा मशीननेसुद्धा अशा प्रकारचा आईस गोळा खूपच चांगल्या पद्धतीने करता येतो. आणि अशा प्रकारचे आईस गोळ्यांना सध्या चांगल्या प्रकारची मार्केटमध्ये मागणी आहे, कारण सध्या हे उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं अशा प्रकारच्या आईस गोळ्यांना मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीची मागणी आहे. आणि बजेटनुसार कोणत्याही मशीनच्या साहाय्याने अशा प्रकारचा आईस गोळा खूपच चांगल्या पद्धतीने तयार करता येणार आहे आणि तो मार्केटमध्ये चांगल्या ठिकाणी, चांगल्या लोकेशनवरती अशा प्रकारचा व्यवसाय खूपच चांगल्या पद्धतीने चालतो. चांगल्या वर्दळीच्या ठिकाणी किंवा काही जे चौक असतात किंवा काही जे मॉल असतात, अशा ठिकाणीसुद्धा अशा प्रकारचा व्यवसाय चालतो. आणि यामध्ये मशीनचं जे मेन काम आहे ते मेन काम म्हणजे बर्फाचं क्रशिंग करणं आहे आणि अशा प्रकारचे यामध्ये विजेवरती चालणारी ही एक मशीन आहे आणि ह्या मशीनच्या साहाय्याने सुद्धा चांगल्या पद्धतीने बर्फाचं क्रशिंग होतं आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी बर्फाचा गोळा हा तयार करता येतो. अशा प्रकारच्या मशीनची किंमत साधारणपणे अंदाजे 3,000 रुपयापासून ते 4,000 रुपयाच्या कमी जास्त प्रमाणामध्ये असते आणि ही विजेवरती चालणारी मशीन आहे आणि बजेटनुसार कोणत्याही मशीनच्या साहाय्याने हा व्यवसाय करता येणार आहे. त्यामध्ये काही हाताने हँडल असतो मशीनला दिलेला, त्या हँडलच्या साहाय्याने सुद्धा बर्फाचं क्रशिंग करून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचा आईस गोळा तयार करता येतो. अशा प्रकारच्या ह्या विजेवर चालणाऱ्या मशीन आहेत. आणि आईस गोळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आईस गोळे असतात. आईस गोळा कशा पद्धतीने तयार होतो या संबंधित आपण अधिक माहिती घेऊ शकता. त्याचबरोबर अशा प्रकारच्या वेगळ्या मशीनसुद्धा यामध्ये येतात, ज्या पारंपरिक पद्धतीने अशा प्रकारचा आईस गोळा त्यामध्ये तयार करता येतो. आणि अशा प्रकारच्या गल्लीबोळामध्ये जो विकणारा आईस कँडी आहे अशा प्रकारची, यापेक्षा स्टँडर्ड पद्धतीने अशा प्रकारचा व्यवसाय जर केला तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं प्रॉफिट मिळणार आहे आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी ग्राहकांचा रिस्पॉन्ससुद्धा चांगल्या पद्धतीने अशा व्यवसायाला मिळतो. त्यासाठी एखाद्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं शॉप्स लागणार आहे किंवा एखादा स्टॉल जरी लावला तरी त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अशा प्रकारचा व्यवसाय हा चालणार आहे. आणि आईस गोळ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आईस गोळे असतात आणि आईस गोळे कशा पद्धतीने बनवायचे या संबंधित आपण अधिक माहिती हे यूट्यूबवरून घेऊ शकता. आता बघूयात मित्रांनो ह्या व्यवसायातील काही उपयुक्त माहिती. प्रामुख्याने ह्या व्यवसायामध्ये लागणारे जे साहित्य आहे त्यामध्ये बर्फ आणि मशीन लागणार आहे. त्यानंतर जे एकदाच वापरता येणारे ग्लास लागणार आहेत, चमचे लागणार आहेत, कटोरी लागणार आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे डिश असतात ते लागणार आहेत. त्याचबरोबर लाकडी स्टिक लागणार आहेत,
पिण्याचे पाणी लागणार आहे, त्याचबरोबर खट्टे मिठे जे सिरप असतं वेगवेगळ्या प्रकारचं ड्रायफ्रूट्स असतील किंवा फ्रूट्स असतील, त्याचबरोबर फूड लायसन लागणार आहे, त्याचबरोबर आवश्यकतेनुसार एखादा स्टॉल लागणार आहे किंवा एखादा शॉप लागणार आहे आवश्यकतेनुसार, अशा प्रकारचं यामध्ये साहित्य लागणार आहे। त्याचबरोबर स्थानिक अथॉरिटीकडून NOC सुद्धा लागणार आहे। आपल्याला ज्या ठिकाणी व्यवसाय करायचा असेल अशा ठिकाणी त्या जागेची परवानगी लागणार आहे स्थानिक अथॉरिटीकडून। यामध्ये अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे गोळ्यांच्या किमती कशा ठरवायच्या। यामध्ये आपण स्थानिक ठिकाणी कोणत्या लोकेशनमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय करताय, त्या ठिकाणी कशा पद्धतीचा ट्रेंड चालू आहे, त्या पद्धतीनुसार त्यामध्ये किती खर्च येतोय त्यानुसार त्या किमतीमध्ये सेल करता येणार आहे। अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे व्यवसायाचं योग्य ठिकाण निवडणं खूप महत्त्वाचं असणार आहे। आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करणार आहोत त्या ठिकाणचा एक सर्वे करणं आवश्यक असणार आहे किंवा पाहणी करणं आवश्यक असणार आहे की त्या ठिकाणी व्यवसाय चालू शकतो का याची सुद्धा माहिती घेणं आवश्यक असणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या मशिनरी आहेत मित्रांनो, आता बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असेल की अशा प्रकारच्या मशिनरी कुठे मिळतील। त्यासाठी मित्रांनो आम्ही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये ह्या मशिनरी संबंधित माहिती दिलेली आहे, तिथून डायरेक्ट आपण मशिनरींची माहिती घेऊ शकता। आपल्याला आवश्यकता वाटत असेल तर आपण आवश्यकतेनुसार कोणत्याही मशीन घेऊ शकता आणि आपला व्यवसाय चालू करू शकता। यामध्ये अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे जे साहित्य आहे, यामध्ये साहित्य जे असतं ते आपण स्थानिक जवळच्या शहरामध्ये अशा प्रकारचे शॉप असतात, अशा ठिकाणी हे साहित्य सहज मिळून जाईल। आवश्यकता वाटल्यास आपण यूट्यूबची सुद्धा मदत घेऊ शकता। यूट्यूबवरती सुद्धा अशा प्रकारच्या आईस गोळ्यांबद्दल भरपूर माहिती उपलब्ध आहे। अशा प्रकारचे गोळे कशा पद्धतीने बनवले जातात, मलाई गोळा कशा पद्धतीने बनवला जातो, त्याचबरोबर जे वेगळ्या प्रकारचे गोळे असतात, खट्टा मिठा गोळा असेल, अशा प्रकारचे अनेक गोळ्यांसंबंधित आपण अधिक माहिती घेऊ शकता। आवश्यकता वाटल्यास त्या ठिकाणी तज्ज्ञ सल्लागाराचा सल्लासुद्धा घेऊ शकता किंवा एखादा अशा प्रकारचा व्यवसाय करणारा असेल तर अशा प्रकारच्या व्यवसायाच्या ठिकाणी व्हिजिट करून त्या ठिकाणी त्या व्यावसायिकाकडून अधिक माहितीसुद्धा घेता येणार आहे आणि अशा प्रकारचा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीने करता येणार आहे। आणि याचबरोबर अजून एक महत्त्वाचा आणि उपयुक्त मुद्दा म्हणजे मित्रांनो, कोणत्याही व्यवसायामध्ये जोखीम असते, त्यामुळे व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं खूप आवश्यक असतं। व्हिडिओमध्ये दिलेली माहिती जी आहे ही प्राथमिक आहे आणि ती शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे, त्यामुळे कोणताही व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला घेणं आवश्यक असणार आहे। आपल्याला हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। या संबंधित आपला काही प्रश्न असेल तर तो आपण कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू बांधवांनासुद्धा शेअर करा, त्यांनासुद्धा ही महत्त्वाची माहिती उपयोगी ठरू शकते, त्यांनासुद्धा ह्या माहितीचा उपयोग होईल। आणि आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओच्या सूचना आपल्याला वेळेवरती मिळतील। धन्यवाद।